आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे नवीन पदाधिकाऱ्यांची यादी सोपवली आहे। यामध्ये पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचा पूर्ण अधिकार सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे देण्यात आलेत। तर अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिजोरी पवार मायलेकरांच्या हाती देण्याचं पक्षाने जाहीर केल्याचं समोर येत आहे। नक्की जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नवी यादी समोर आली आहे, यामधून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डच्चू देण्यात आले आणि त्यामुळे आता ही संपूर्ण जबाबदारी आहे ती सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे असणार आहे। खरं तर खजिनदार पद हे शिवाजीराव गर्जे यांच्याकडे असलं तरी मात्र त्यांच्याकडे केवळ लेखापरीक्षण हीच कामं असणार आहेत। संपूर्ण जबाबदारी आहे ते काम आहे ते जय पवार पाहणार आहेत। याआधी अजित पवार जिवंत असताना अजित पवार याशिवाय राष्ट्रीय महासचिव म्हणून प्रफुल्ल पटेल होते, त्यांच्या सहीने सर्व आर्थिक व्यवहार होत होते। मात्र यावेळेस हे संपूर्ण जे काही बदल करण्यात आलेले आहेत पदाधिकाऱ्यांमध्ये, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय महासचिव पदावरून हटवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी पार्थ पवार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय सचिव म्हणून जय पवार असणार आहेत। आणि या तिघांच्या सहीनेच जे पुढील जे काही आर्थिक व्यवहार असतील, पैसे काढणे असेल बँकेतून किंवा बँकेत पैसे ठेवणे असतील, हे संपूर्ण व्यवहार आहेत ते या तीन सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार माय लेकींच्या या सहीनेच हे संपूर्ण आहेत ते व्यवहार होणार आहेत। त्यामुळे आता एकीकडे आता या चर्चा सुरू झालेल्या आहेत की ज्या पद्धतीने अगोदर बोललं जात होतं की प्रफुल्ल पटेल कुठेतरी पक्ष हायजॅक करत आहेत, मात्र ह्या सगळ्या जर आपण एकूणच टाईमलाईन जर संपूर्ण पाहिली तर आता ज्या काही बदल होत आहेत त्यानुसार आता आर्थिक व्यवहार जे काही आर्थिक नाड्या आहेत त्या देखील सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी ताब्यात घेतल्या असून आता संपूर्ण पक्षावर देखील पवार कुटुंबियांची पकड घट्ट होत चालल्याचं एकंदरीत स्पष्ट होत आहे। त्यामुळे हे जे व्यवहार करण्यात आले आहेत किंवा जे निवडणूक आयोगाला जी काही पदाधिकारी बाबतची काही यादी देण्यात आलेली आहे, जे नवे बदल करण्यात आले आहेत त्यानुसार हे संपूर्ण आता हे चित्र आहे ते स्पष्ट होत आहे। त्यामुळे आता यावर प्रफुल्ल पटेल नेमकी काय भूमिका घेत आहेत किंवा त्यांची काय प्रतिक्रिया हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण सुनील तटकरे यांना जेव्हा पदात डच्चू देण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती, त्यामुळे नव्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। अशातच आता हे एक नवीन प्रकरण समोर आल्यामुळे आता हे दोन ज्येष्ठ नेते आहेत ते नेमकं काय प्रतिक्रिया देतील हे देखील पाहावं लागेल। मात्र अजित पवारांच्या ज्या राष्ट्रवादीत आहे ते बदल होताना दिसत आहेत आणि पवार मायलेक आहेत ते संपूर्ण पक्ष आहे तो ताब्यात घेतानाचे दिसत आहेत। एकंदरीत त्यांची हक्क किंवा अधिकार आहे ते अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सध्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। राष्ट्रवादीची आता तिजोरी दोरी पूर्ण पवार मायलेकरांच्या हाती जाताना दिसतेय।